गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी भालचंद्र पटके, जोडारी विभाग शिल्प निदेशक, शासकीय अवकाश संस्था वारकुली. आजच्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे सिझल अँड अँगल ऑफ सिझल. तर सिझल म्हणजे काय, तर एक प्रकारचं सिझल हे एक कटिंग टूल्स आहे. याचा उपयोग आपण लोखंडावर काम करत असताना करत असतो. लोखंडाला तोडण्यासाठी आपण चिझेलचा उपयोग करतो. तर चिझेल हे सहसा हायकार्बन स्टील पासून बनवले जाते आणि हे चिझेल अष्टकोनाकृती आकारात बनवले जाते. तर चिझेलिंग वर्क करत असताना, चिझेलिंगचं काम करत असताना कोणत्या प्रकारचे अँगल तयार होतात ते आपण आजच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तर चिझेलिंग वर्क करत असताना चार प्रकारचे अँगल तयार होतात. त्यामध्ये पहिला आहे पॉइंट अँगल, दूसरा क्लिअरन्स अँगल, तिसरा रेक अँगल आणि चौथा अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तर हे चार प्रकारचे अँगल कशा प्रकारे तयार होतात हे आपण या डायग्राम द्वारे समजून घेऊया आणि कोणत्या अँगलचा काय पार्ट असते ते सुद्धा आपण या डायग्राम द्वारे समजून घेऊया. तर इथे या डायग्राम मध्ये दाखवलेला हा एक वर्कपीस आहे ज्यावरती चिझेलिंगचे वर्क करत असताना दाखवलेलं आहे. चिझेलिंग काम करताना दिसत आहे. तर इथं एक चिझेल दाखवलेली आहे. यामध्ये हे व्हर्टिकल पातळी आणि हे हॉरिझॉन्टल पातळी, हॉरिझॉन्टल प्लेन हा व्हर्टिकल प्लेन, यामध्ये चिझेल दाखवलेली आहे आणि इथं चार प्रकारचे अँगल दाखवलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो पॉइंट अँगल आहे तो म्हणजे चिझेलचा हा टोकाचा कोन, ज्याद्वारे चिझेलचे हे दोन पॉइंट अँगल जे दोन कडा आहेत त्या कडा जेव्हा वर्कपीसवरचं मटेरियल काढत असताना ज्या कडा या वर्कपीसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्या दोन कडांमध्ये जो अँगल तयार होतो तो म्हणजे चिझेलिंगचा पॉइंट अँगल. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो म्हणजे क्लिअरन्स अँगल. क्लिअरन्स अँगल म्हणजे की वर्कपीसची हॉरिझॉन्टल पातळी, या हॉरिझॉन्टल पातळीपासून तर चिझेलच्या खालच्या पॉइंट अँगल पर्यंतचा जो अँगल तयार होतो तो म्हणजे क्लिअरन्स अँगल. त्यानंतर तिसरा जो अँगल आहे तो म्हणजे रेक अँगल. रेक अँगल म्हणजे की हा व्हर्टिकल पातळीपासूनचा तर चिझेलच्या वरच्या साइड पर्यंतचा जो अँगल असतो तो म्हणजे रेक अँगल. आणि चौथा जो आहे तो म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे की वर्कपीसच्या हॉरिझॉन्टल पातळीपासूनचा तर चिझेलच्या सेंटर लाईन पर्यंतचा जो अँगल असतो तोच म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तर ह्या अँगल ऑफ चिझेलिंग करत असताना, चिझेलिंग वर्क करत असतानाचं महत्त्व काय आहे ते आपण आता समजून घेऊया. त्यामध्ये अँगल ऑफ इन्क्लिनेशन जेव्हा हॉरिझॉन्टल पातळीपासून वाढत जातो तेव्हा हा जो क्लिअरन्स अँगल आहे हा सुद्धा वाढत जातो आणि जसा क्लिअरन्स अँगल वाढत जातो तसा रेक अँगल हा कमी होत जातो. याच्या ऑपोजिट जसा अँगल ऑफ इन्क्लिनेशन कमी होत जातो तसा सोबतच क्लिअरन्स अँगल सुद्धा कमी होतो आणि त्यासोबतच रेक अँगल काय होत जातो, वाढत जातो. त्यानंतर महत्त्वाचं असं की अँगल ऑफ इन्क्लिनेशन जेव्हा जास्त असतो तेव्हा चिझेल ही वर्कपीस मध्ये अशा प्रकारे एक गड्डा पडत जातो. त्यानंतर जेव्हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन हा कमी असतो तेव्हा वर्कपीस वरून चिझेलिंग काम करत असताना चिझेल ही स्लिप होत जाते, घसरत होत जाते. म्हणून चिझेलिंग वर्क करत असताना अँगल ऑफ इन्क्लिनेशनचं त्यासोबतच पॉइंट अँगल, क्लिअरन्स अँगल आणि रेक अँगलचं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं ठरते की चिझेलिंग वर्क हे योग्य प्रकारे होण्यासाठी या पॉइंट अँगलचं महत्त्वाचं ठरते. यामध्ये अँगल ऑफ इन्क्लिनेशन हे मटेरियल नुसार दिले जातात. जर हार्ड मटेरियल असेल तर पॉइंट ऑफ अँगल हा वेगळा राहा. जर नरम मटेरियल असेल
किंवा सॉफ्ट मटेरियल असेल तर अँगल जे असतात चिजेलिंगचे हे वेगळे राहते. तर अशा प्रकारे अँगल ऑफ चिजेल हे चिजेलिंग वर्क करताना महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे.